जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपला निरूपणाचा 12वा दिवस आहे. आदरणीय श्री यतीन जोशी सरांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. यतीन जोशी सर. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. जय श्रीराम. आपण रोजच्या प्रमाणे गुरु प्रार्थना करू आणि ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यांनी शांत स्वस्थ बसून घ्या. डोळे बंद करा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. जय गुरुदेव. हळूवार डोळे पुढे. योग वासिष्ठाच्या या संपूर्ण सिरीजमध्ये रोज एक छोटीशी समरी मी घेईल आतापर्यंत काय काय झालं याची. कारण बरेच लोक नवीन जॉईन होत असतात आणि कधी कधी अजिबात संदर्भ लागत नाही, म्हणून थोडंसं एक शास्त्र म्हणून आतापर्यंत काय काय झालं आहे हे थोडंसं कव्हर करील आणि मग पुढे जाऊया. आपण बघितलं प्रभू श्रीरामांना त्यांच्या जीवनात वैराग्य आलं. त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर जे काही जगाचं भ्रमण केलं त्यांचा हा भ्रम नाहीसा झाला. इथून पुढे जाण्यापूर्वी या भ्रमण या शब्दालाही अर्थ आहे हे आपण मागे बघितलं होतं. पण या अध्यात्माच्या दृष्टीने सुद्धा एक वेगळा अर्थ आहे. हा जो भ्रमण म्हटलेला आहे, भ्रम नाहीसा होणं, तो मुळात कुठला भ्रम? एक व्यावहारिक भ्रम तर समजू शकतो की आपण एखाद्या व्यक्तीबद्दल खूप वाईट किंवा खूप चांगल्या मताचे असतो, किंवा आपल्याला काही काही गोष्टी वाटतात की अशा असतात तशा असतात, पण थोडं जग बघितलं की सगळे जगाचे भ्रम तुटतात असं म्हटलेलं आहे. इथे प्रभू श्रीरामांचाही भ्रमनिरास झाला, परंतु तो वेगळ्या अर्थाने झाला. त्यांनी जेव्हा वसिष्ठ ऋषींकडनं ज्ञान घेतलं तेव्हा हे जग आहे हे सगळं, त्यांचा जो भ्रम होता हा पूर्ण भ्रम नष्ट होऊन हे जग नाही, म्हणजे मुळात काहीच नाही, हा जो भ्रमण प्रकार झालेला आहे हा या योग वासिष्ठाच्या दरम्यान झाला. तर एक भ्रमण करून त्यांनी प्रश्न विचारले, वैराग्य आले, आणि त्याच्यानंतर वसिष्ठ ऋषींनी ॲज अ गुरु त्यांनी खरंच त्यांना व्यवस्थित भ्रमण करवलं, या सगळ्या ज्ञानमार्गावरून फिरवलं आणि सांगितलं की तू जे जे ज्याच्यात अडकला आहेस ते काही सत्य नाही, त्याच्यापासून स्वतःला तू दूर ठेवू शकतोस. आणि त्यांनी जेव्हा आपलं सगळं वैराग्य, तर इथून पुन्हा त्या वैराग्याकडे जाईल, जेव्हा त्यांनी वैराग्य व्यक्त केलं त्या वैराग्यामध्ये प्रभू श्रीरामांनी सांगितलं की जीवन मरणाच्या या अवस्थांमध्ये सतत माणूस कशाच्या ना कशाच्या मागे धावत असतो. आणि ह्या सगळ्या धावताना प्रत्येक वेळेस त्याला सुखाची अपेक्षा असते, पण सुख काही अशी गोष्ट नाही की जे एकदा मिळाली की परमनंट झाली. त्यासाठी आयुष्यभर धावतच राहावं लागतं. मग हा सगळा उद्योग करायचा कशाला? बरं, केल्यानंतरही सुटणार आहोत अशी याची काही गॅरंटी नाही. अशी कधीतरी अवस्था येईल की जेव्हा मी काही केलं आणि सुख मिळालं आणि आता थांबलो, असं होणार नाही. म्हणून प्रभू श्रीराम म्हणतात की मला काही जीवन जगण्यात इंटरेस्ट नाही आहे. हा कॉमन सेन्स आहे. जी गोष्ट वारंवार करूनही शेवटी काहीच मिळणार नाही तर करायची कशाला? आणि त्यांच्या या
विचारांवरती मग वसिष्ठ ऋषी त्यांना उत्तर देत आहेत. आणि ते सांगतायत की जे काही प्राप्त करायचं असेल ते प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नांचं स्वरूप कसं असावं, तर ते शुभ आणि अशुभ असे दोन प्रकारचे जे मार्ग आहेत त्यातल्या शुभ मार्गाने सतत चालावं. हे शुभ मार्ग म्हणजे काय, तर शास्त्र आणि गुरुवचन असं म्हटलेलं आहे. मी त्याच्यात थोडीशी भर अशीच घालतो की शास्त्रसुद्धा आपण जेव्हा वाचू तेव्हा वाचू, इमिजिएटली ताबडतोब जे आपल्याकडे उपलब्ध आहे ते म्हणजे गुरुवचन. तर गुरुवचनांप्रमाणे आपण जावं पुढे आणि आपलं जीवन सार्थक करावं. तर शास्त्र आणि गुरुवचन या मार्गावरती चालून त्याप्रमाणे प्रयत्न करा असं वसिष्ठ ऋषी सांगतात. आणि मग ह्या प्रयत्नांना एक चांगली दिशा देण्यासाठी त्यांनी 4 द्वारपाल सांगितले होते. ते द्वारपाल म्हणजे एक होता शम, की जी एक मनाची अतिशय स्थिर अशी अवस्था, ज्याच्यामध्ये आयुष्यात आपल्या जीवनात आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडत आहेत, व्यक्तींसोबत असू द्या, परिस्थितीसोबत असू द्या, जे काही असेल किंवा आपल्या स्वतःच्या मनातले असतील, त्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला स्थिर ठेवणं, त्याच्यामध्ये विचलित न होणं. दुसरं विचार. हा विचारसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. मुळातच मी कोण, हे सगळं जग काय, हे जग खरंच आलं का. काल आपण याच्यावरती थोडा आणखी विचार केला की खरंच जग कसं आलं आणि कसं आलं याचा विचार करत करत गेलो तर आपल्याला या प्रश्नाचं निश्चित असं उत्तर काही मिळत नाही. तर ते उत्तरं काय आहे ते पुढे आपण बघूया. तर हा एक प्रकार सांगितला की विचार करणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा द्वारपाल तो म्हणजे संतोष, समाधान. जीवनात जे काही आहे यावेळेस 2 साधारणपणे आपल्याकडे मार्ग उरतात. एक काही नाही आहे आणि एक काही आहे. तर एखादी गोष्ट नाही आहे म्हणून चिडचिड करत बसणं, संतापणं किंवा त्याच्यासाठी झुरत बसणं, ह्यापेक्षा जे आहे त्या बाबतीत समाधानी राहणं आणि जे प्राप्त करायचं आहे, जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रयत्न करणं, एवढं सोपं आहे. जे नाही आहे त्याच्याबद्दल आपण जर सतत रडगाणे गात बसलो की अरे माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, तर आपण जसं योग वासिष्ठमध्ये पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत की आपणच ती सगळी निगेटिव्हिटी किंवा पॉझिटिव्हिटी ती ओढण्याची शक्ती आपल्यामध्ये असते. त्यावेळेस हा विचार जर अवश्य केला की जे आहे ते खूप छान आहे आणि हे छान आहे म्हटल्यानंतर ती सकारात्मकता वाढीला लागते आणि त्यावेळेस आपल्याला जे योग्य प्रयत्न करायचे असतील ते करता येतील. या संपूर्ण गोष्टींचं मूळ हेच आहे की जर मन शांत असेल तर पुढे काहीतरी निश्चित करता येतं. अस्वस्थ मन असेल तर काही करायला गेलो तरी चुका होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. त्यामुळे संतुष्ट मन असावं असं वसिष्ठ ऋषींनी म्हटलं आहे. आणि चौथा द्वारपाल साधू संगती, हेही त्यांनी सांगितलं आहे. संत संग हा फार आवश्यक आहे. त्यानंतर हे जे 4 द्वारपाल आहेत, याला 4 प्रकारची संपत्ती म्हटलं आहे. ही आपल्या जीवनात असल्यानंतर मग त्यांनी थोडंसं संसाराचं स्वरूप सांगितलं आणि मग म्हणाले की चला आपण बघूया की ज्याला तू समजतो हे जग हे नेमकं काय आहे. तर हे आलं कसं, इथून सुरुवात करूया. पहिल्यांदा बघू की हे जग उत्पन्न झालं. आणि इथे ते सांगतात की मुळात ह्या सगळ्या उत्पत्ती प्रकरणाचा जो काही गाभा आहे, उत्पत्ती प्रकरणामध्ये जे तुला सांगणार आहे त्याचा अर्थ एकच आहे की जेव्हा काही नव्हतं, आपण जे काही विचार करत जाऊ याच्या पुढे, तर जेव्हा काहीही नव्हतं, हे जे काही मुळात स्वतःच्या मूळ रूपात जे काही अस्तित्वात आहे त्याच्यापासून आज हे जग बघतो आहे. तर हे जग झालं की नाही झालं हे कळेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हेही कळेल की खरं काही जग झालेलं नाही आहे. जे काही मूळ रूप होतं तेच फक्त भ्रमासारखं इथे आहे. जसं आपण स्वप्नात असतो, स्वप्न अवस्थेमध्ये काहीतरी होत असतं, पण आपलं जे काही मूळ रूप आहे, हे शरीर आणि जे काही आपलं शरीर जसं असेल ते आहे तसंच राहतं. त्याच्यात काही बदल होत नाही. ते फक्त स्वप्नांमध्ये आपण स्वतःचा मृत्यू बघतो, आपण स्वतःचा विजय बघतो, स्वतःचा पराभव बघतो, अनेक गोष्टी बघतो, परंतु वास्तविक जे शरीर आहे त्याला काहीही फरक पडत नाही. तसं हे जे स्वप्न आहे, हे स्वप्न किंवा हे जग हे सुद्धा त्या स्वप्नासारखंच आहे की काहीतरी मूळ आहे आणि ते इथे आपण फक्त बघतो आहे, पण मूळ आहे तसंच राहतं, त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. दुसरी गोष्ट त्यांनी म्हटलंय की हे भ्रम, हा स्वप्न जेव्हा लक्षात यायला हे स्वप्न लक्षात यायला लागतं, या स्वप्नाचं स्वरूप, तेव्हा हेही कळतं की अरे मी तर आताही तोच आहे. कारण ज्याच्या बाबतीत, स्वप्नाच्या बाबतीत जर तुलना करायची झाली तर ज्याच्या बाबतीत आपण स्वप्न बघतो आहे
तोही मूळ रूपातूनच तिथे पोहोचलेला आहे. म्हणजे मूळ आहे तो तसाच आहे, त्याच्यात बदल होताना भासतात, जाणवतात, पण प्रत्यक्षामध्ये त्याच्यात काही बदल झालेले नसतात, तो आहे तसाच आहे. ही जर ॲनॉलॉजी, हे जर एक साधर्म्य इथे आपण घेतलं तर या संपूर्ण याचा मतितार्थ या उत्पत्ती प्रकरणाचा हाच आहे की पूर्वीही जे मूळ रूप होतं, ज्याला आपण परमात्मा म्हणू, ज्याला चैतन्य म्हणू, ते जे होतं तेच ह्या संपूर्ण जगामध्ये अस्तित्वात आहे आणि तेच पुढेही राहणार आहे. या मधल्या काळात हा सगळा भ्रम हा केवळ भ्रम आहे. आणि तो जो भ्रमण झालेला आहे यांच्या बाबतीत, प्रभू श्रीरामांच्या बाबतीत, ते असं की त्यांचा भ्रम हा इथे नाहीसा झाला. तर याच्यामध्ये इथे पुढे जाताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगेल. इन जनरल योग वासिष्ठ हे मी मागे म्हटलेलं आहे की मनासाठी, सायकॉलॉजीसाठी सगळ्यात चांगलं पुस्तक आहे. या उत्पत्ती प्रकरणात अनेक छान छान गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मनावरती फार भर दिलेला आहे. मनाचं महत्त्व काय, मन काय आहे की नाही, त्याचं स्वरूप कसं आहे, या सगळ्या गोष्टी आपण इथे योग वासिष्ठमध्ये बघणार आहोत. पण ह्याच्यासोबत एक जेव्हा हे सगळं कळेल की आपण केवळ हे सगळा भ्रम आहे आणि आपण एक त्या केवळ सतचे, त्या केवळ चैतन्याचे स्वरूप आहोत, तर कुठेतरी आपण जो सत्संग शब्द ऐकलेला आहे त्या सत्संग शब्दाबद्दलही थोडासा विचार करूया. सत्संग म्हणजे एरवी आपल्याला असं वाटतं की संतांचा संघ, चांगल्या लोकांसोबत राहणं. पण थोडा या शब्दाच्या मुळाकडे गेलो तर हा संघ आहे सतचा. सत म्हणजे काय, जे सत्याचं रूप आहे ते. तर त्या सतचा संघ हा आपल्याला कायम ठेवायचा आहे आपल्या मनातून. आता सत म्हणजे काय किंवा सत्य, कशाला सत्य म्हटलेलं आहे, सत्याची डेफिनेशन काय, सत्याची परिभाषा काय, तर जी वस्तू किंवा जी गोष्ट ही कायम आहे असं म्हटलेलं आहे, जी सतत टिकून राहते तिला सत्य, तिला सत. आता हे कसं काय, खरं याचं असं म्हणणं बरोबर आहे की चुकीचं आहे. ही जी डेफिनेशन आहे की जी कायम आहे त्याला सत म्हणू आपण, तर त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे, त्याचं स्पष्टीकरण आहे, हे त्याच्या विरुद्ध बाजूने दिलं जातं. की एखादी गोष्ट आहे म्हणता तर ती प्रत्यक्ष आहे की नाही हे तर कळलं पाहिजे. म्हणजे आज माझ्यासमोर एक लॅपटॉप आहे, तर ठीक आहे मला दिसतोय, पण हा भ्रम नसेल कशावरून. जेव्हा आपण हा तर्क मांडतो किंवा उद्या कोणीतरी येऊन विचारलं की दाखव रे लॅपटॉप, किंवा एखादी वस्तू म्हटलं दाखव, एक पेन असेल आणि म्हटलं दाखव पेन, तर तो ते पेन आपल्याला दाखवता आलं पाहिजे दुसऱ्या वेळेस. पण नसेल तर मग कदाचित मला स्वप्न पडलं असेल, मी बघत असू, शक्यता असू शकते. बरोबर आहे. जे काही मी ज्या व्यक्तीबद्दल बोलत असेल, ज्या घटनेबद्दल बोलत असेल, ज्या परिस्थितीबद्दल बोलत असेल, ती कदाचित प्रत्यक्ष न घडता मला स्वप्नही पडलेलं असू शकतं. आपल्यापैकी जर आपण विचार केला, आपल्या लहानपणीचे कितीतरी मित्र किंवा कितीतरी आपले शिक्षक, टीचर्स वगैरे जे कोणी आपल्याला आठवत असतील, त्यांच्यातले खरंच सगळे आठवतात का? जे आठवत नाही ते तर आठवतच नाही ना. एखाद्या विशिष्ट विषयाचे टीचर कोण विचारलं तर आठवत नाही कदाचित. बरं, त्यावेळेसच्या ज्या घटना घडलेल्या असतात किंवा इन जनरल आयुष्यामध्ये ज्या घटना घडलेल्या असतात, तर त्या खरंच घडल्या आहे की नाही याबद्दलही आपल्या मनात संशय असतो. खास करून नवऱ्यांच्या मनात तर या बाबतीत 100% संशय असतो. बायको सांगते तुम्ही त्यावेळेस असं असं म्हटलेलं होतं. हा म्हणतो मी असं कधी म्हटलं, हो ना. हे जे विषय येतात तर तो एक गमतीचा भाग सोडा, पण बऱ्याचदा असं होतं की आपण ज्या एखादी घटना घडलेली आहे या बाबतीत सुद्धा आपण 100% शुअर नसतो, आपल्याला खात्री नसते. मग जर ते स्वप्न असू शकेल तर बाकीच्या गोष्टीसुद्धा या स्वप्नारूप असू शकतात. त्यामुळे जे आज आहे, जे पूर्वी होतं आणि जे नंतरही आहे, जे डेफिनेटली सांगता येतं, जे डेफिनेटली दाखवता येतं, त्याला केवळ सत्य म्हटलेलं आहे. त्यामुळे बाकी काही असू द्या, जे आज नाही आहे, जे नष्ट होतं किंवा जे पूर्वीच नष्ट झालेलं आहे आणि ते होतं आहे असं सांगण्यात अर्थ नाही, म्हणून त्याला असत्य. हा सगळा एक छोटासा मुद्दा, ही सगळा जो याची भूमिका आहे उत्पत्ती प्रकरणाची, जग कसं उत्पन्न झालं याच्याबद्दल आज थोडंसं सुरुवात करू आणि इथून पुढे जाऊ. तर वसिष्ठ ऋषी म्हणतात की हा जो काही ब्रह्म, जो काही आत्मा, जो काही चैतन्य, हे जे काही आहे त्याच्यावर केवळ एक असा भास झाल्यासारखा, असं त्याच्यामुळे असं वाटतं की जग निर्माण झालं. खरं म्हणजे जगाला स्वतःचं काही अस्तित्व नाही आहे. आणि जे काही वाटतं जग आहे तर जसं स्वप्न असल्यासारखं वाटतं, तसंच केवळ अज्ञान आहे, त्याच्यामुळे ते दिसतं. मुळात हे जर लक्षात आलं की हे जग, ज्याला मी जग म्हणतो आहे, जे काही मला सत्य वाटतं आहे, ते जग हे जर विचार करायला लागलो आणि लक्षात आलं की हे केवळ सत्य आहे, तर मग हे सगळे प्रश्नच चालले जातील की जग कुठलं आहे, काय आहे. कारण जे स्वप्न आलं त्या स्वप्नाच्या ओरिजिनला आपण कधी विचार करत नाही की कुठून स्वप्न आलं, काय आलं.
आणि आपण या सगळ्या गोष्टींना सत्य मानतो, या सगळ्या गोष्टी या जगाबद्दल विचार करतो. प्रभू श्रीरामांना ते म्हणतात, हे श्रीराम तुम्ही विचार करताय की जगामध्ये लोक फसतात, त्यांना सुखांच्या मागे धावतात आणि म्हणून तुम्हाला वाटतं की दुःख येईल. तर या सगळ्या गोष्टींमध्ये महत्त्वाची गोष्ट सगळ्यात बेसिक ते काय आहे की हे जग सत्य आहे, हे खरं आहे, हे असं आपल्याला वाटतं. आता जर आपण एक दुसऱ्याला सांगितलं की जग खरं नाही, तर स्वाभाविकपणे प्रश्न हा येतो की असं कसं खरं नाही, मला तुम्ही समोर दिसताय, तुम्हाला मी समोर दिसतोय, हो ना, वस्तू हाताला लागतायत, आजूबाजूचे लोक आहेत ते बोलतात, आपण त्यांच्याशी बोलतो. मग हे जर सगळं दिसतं आहे, हे सगळं जाणवतं आहे, तर जग खोटं कसं काय? म्हणून आपण जे दृश्य, काल आपण या दृश्याबद्दल विचार केला होता, हे दृश्य आपल्याला सत्य दिसतंय, हे खरं वाटतंय आणि ते दृश्य दिसतं म्हणून आपण त्याला सत्य समजतो. दृश्याचा अर्थ फक्त दृष्टीच्या दृष्टीने नाही, असे मी काल सांगितलं होतं, बघण्याच्या दृष्टीने नाही, तर आपल्याला अनुभव येतो. म्हणून थोडंसं योग वासिष्ठकारांची माफी घेऊन की त्यांनी जे दृश्य घेतलंय त्याच्याऐवजी अनुभव हा शब्द वापरू. हे जे काही जग आपल्याला अनुभवाला येतं, त्याचा अनुभव येतो म्हणून आपण त्याला सत्य आहे आपलं आणि त्याच्यात म्हणून आपण अडकत जातो, म्हणून त्याप्रमाणे आपले व्यवहार सुरू होतात. त्याचमुळे सुख दुःख किंवा अनेक प्रकारच्या इच्छा या गोष्टी निर्माण होत राहतात आणि म्हणून मनुष्य त्यामध्ये अधिक अडकत जातो आणि त्यामुळे जो स्वतःचं खरं स्वरूप आहे त्याला मनुष्य विसरत जातो. परंतु जेव्हा हे लक्षात येतं की ही जी काही दृश्य आहे, हे दृश्य जे मी बघतोय ते असत्य आहे. आपण आजकालच्या टेक्नॉलॉजीमध्ये व्हर्च्युअल रियालिटी नावाचा एक प्रकार येतो. म्हणजे मी आणि तुम्ही जसं एकाच रूममध्ये समोरासमोर बसून बोलतो आहे असं वाटतं. प्रत्यक्षात तसे नसतात. एक तिथे कॅमेरा सेट केला असतो, इकडे कॅमेरा सेट केला असतो, पण त्या खोलीतलं वातावरण वगैरे अशा रीतीने असतं की असं वाटेल आपण अगदी समोरासमोर बसलेलं आहे. हे जसं व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आहोत तसं पूर्ण चित्र तुमचं तिथे क्रिएट झालेलं असतं. सोफ्यावर बसल्या आरामात गप्पा मारतायत, तुम्ही तुमचा चहा पितायत, मी माझा चहा पितोय वगैरे वगैरे. तर जेव्हा आपल्याला लक्षात येतं की चला आता काम झालंय, निघूया आणि म्हणून शेक हँड करायला जाऊ, तेव्हा लक्षात येतं की अरे हे शेक हँड नाही, ही व्हर्च्युअल रियालिटी होती. ही व्यक्ती फक्त आभासी आहे, प्रत्यक्षात नाही आहे. मला वाटतं त्या क्रिश 2 की क्रिश 3 मध्ये सुद्धा त्यांनी असंच काहीतरी तो एक हिरा चोरीचा करताना त्या हिऱ्याचं रियालिटी फक्त त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून किंवा प्रोजेक्शनच्या माध्यमातून दाखवली होती. तर वाटतं आहे पण प्रत्यक्षात नाही. हे जेव्हा कळेल की हे दृश्य आहे पण प्रत्यक्षात नाही आहे, हा जो काही अनुभव येतो आहे हा आहे पण प्रत्यक्षात नाही आहे, हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा मग सगळं जगच नष्ट होईल. मग काय जगाला काही अर्थच नाही उरत. कारण ज्याला मी जग समजतोय तो केवळ आभास आहे हे लक्षात येईल. आणि आपली जी मूळची कल्पना आहे की हे सगळं जग निर्माण होतं आणि त्याच्यानंतर हे जग आपोआप लय पावतं, ह्या कल्पनासुद्धा आपल्या चालल्या जातील. तर वसिष्ठ ऋषी म्हणतात की श्रीराम हे विषय आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी, हे खरंच जग नाही आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण अगदी मुळाकडे जायला लागू की जे त्याचं मूळ स्वरूप आहे. जेव्हा सगळं काही नष्ट झालेलं असतं, पूर्वीचा जो काही कल्प असेल, पूर्वी जी काही पृथ्वी निर्माण झाली आणि जे काही सृष्टी निर्माण झाली ती जेव्हा संपली, त्याच्यानंतर हे जे काही उरतं की जे अतिशय स्थिर, त्याला धड झोपेची अवस्था म्हणता येत नाही, धड हलणारे म्हणता येत नाही, अशी जी अवस्था असते त्या सतची, त्या चिन्मयाची, त्या चैतन्याची, ज्याला कुठल्याही शब्दांनी वर्णन करता येत नाही. ते अंधार रूप आहे की तेज रूप आहे हेही सांगता येत नाही. तर ते त्या ठिकाणी स्थिर असतं आणि त्याच्यानंतर आपण या जगाकडे, याच्या जगाच्या निर्मितीकडे वळूया. हे ते स्थिर असतं त्या जगामध्ये मग हे आपण जी कल्पना घेतो हे कसं निर्माण झालं हे आपण एकदा बघूया. तर वसिष्ठ ऋषी सांगतायत की त्यावेळेस जेव्हा हे सगळं स्थिर असतं, आणि बाय द वे हा विषय पुन्हा पुन्हा येणार आहे, मोस्ट कॉम्प्लेक्स पण मोस्ट क्युरियस, की जग कसं निर्माण झालं, जग कसं निर्माण झालं. आणि मग याच्यामध्ये आज एक थोडंसं ज्याला ब्रॉड व्ह्यू म्हणतो असं थोडासा ढोबळ मानाने त्याचं एक वर्णन केलं जाईल. मग उद्या आणखी थोडं सखोल होईल, मग त्याच्यानंतर आणखी सखोल होईल आणि सगळं केल्यानंतर शेवटी पुन्हा एकच उत्तर येईल की काहीच निर्माण झालेलं नाही आहे, हे सगळं भ्रम आहे. त्याच्यामुळे जर कन्फ्युजन व्हायला लागलं, मी माझ्या शक्तीप्रमाणे सांगायचा प्रयत्न करेन, तर लक्षात घ्या आजचं जीवन जगण्यासाठी ह्या गोष्टींचा विशेष उपयोग नाही आहे.
कसं निर्माण झालं, काय झालं, आपल्या हातात चॉईस नाही आहे. आपण निर्माण झाले आहोत, आपण स्वतःला सत्य समजतो, इतकं ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे आता जे काही ज्ञान घ्यायचं ते हे जीवन आपल्याला पुढे कसं घेऊन जायचं या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे. हे कसं निर्माण झालं होतं, मग त्या जे मूळ चैतन्य होतं त्याच्यात व्हायब्रेशन्स कसे काय आले आणि त्याच्यात स्पंदनं कसे आले आणि मग त्याच्यातून ब्रह्मदेव कसा निर्माण झाला आणि मग हे वेगवेगळे पंचतन्मात्र वगैरे वगैरे हे जे काही सगळे विषय असतील याच्यात आपल्या डोक्यात जास्त त्रास द्यायचा नाही. समजलं सहज तर ठीक, नाही समजलं तरी आयुष्यात काहीही फरक पडणार नाही. जे समजायचं आहे ते आपण मात्र अवश्य समजून घ्या. तर वसिष्ठ ऋषी सांगतायत की ती जी अवस्था होती की जेव्हा काहीही नव्हतं पण तरी काही होतं असं म्हणता येईल. तर त्या अवस्थेमध्ये हे जे काही परम चैतन्य आहे, हे जे काही परमात्मा आहे, हा परमब्रह्म आहे, त्याच्यामध्ये एक स्वतःच्या मूळच्या स्वरूपामुळे एक अशी जाणीव झाली की मी काहीतरी आहे, मी देह आहे. आणि म्हणून त्यांनी ते आपलं एक स्वतःचं मन, आता हे ज्याच्यात निर्माण झालं, ही जी भावना आली की मी काहीतरी आहे, त्याच्याबरोबर म्हणजे कशात आली तर ती त्याला म्हणता येईल मनस्वरूप. त्या ज्याला मन नाही आहे, आज वास्तविक पाहता काहीच नव्हतं पण तरी ती भावना आली आणि म्हणून त्याला त्याच्यात ते अस्थिर मन असं निर्माण झालं. आणि ते मन म्हणजेच पुढे जे सगळ्या स्वरूपाने आपण बघतो ते म्हणजे हिरण्यगर्भ म्हणा, त्याला ब्रह्मदेव म्हणा. मुळात हा प्रश्न येईल आणि ह्या प्रश्नाचं उत्तर केवळ एकच आहे की सगळ्या गोष्टी का झाल्या प्रभू श्रीराम प्रत्येक प्रश्नाला हे असं का, आणि मग हे कशामुळे झालं, मग ह्याचं ओरिजिन कशात आहे, मग ह्याचं ओरिजिन कशात आहे, असं एक साखी जोडत जातात आणि सगळ्यात शेवटी इथे येऊन थांबतात की हे जे काही परमब्रह्म आहे, हे जे काही चैतन्य आहे, ह्याच्यामध्ये स्पंदन कसं झालं, याच्यामध्ये मी कोण हा विचार कसा आला. तर ह्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की तो त्याचा स्वभाव आहे. आणि लक्षात घ्या, तो त्याचा स्वभाव आहे म्हणून त्याच्यापासून जे निर्माण झालं त्या प्रत्येकाचा स्वभाव हा चैतन्य रूपच आहे. चैतन्य म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कुठेतरी प्रत्येकामध्ये थोडा तरी बदल होणं, थोडं तरी एक जाणीव होणं की मी काहीतरी आहे. ही जी काही जाणीव होते, ही जी काही बदल होत जातात, ही जी काही ॲक्शन असते, ही जी काही ॲक्टिव्हिटी आहे, चैतन्य म्हणजे ढोबळमानाने बघायचं झालं तर आपण जो ॲक्शनमध्ये आहे त्याला चैतन्य म्हणतो. एखादा अगदीच डल असेल, त्याच्यात उत्साह नसेल तर आपण काय म्हणतो, तुझ्यातलं चैतन्य हरवलं आहे, चैतन्य नाही आहे, जरा चैतन्य वाढव, एनर्जी वाढव. हां, तर हे मूळ असल्यामुळे ते तसंच प्रत्येक क्रिएशनमध्ये आहे. अगदी दगड जरी म्हटला तरी तो बदलत जातो, तो असा स्थिर राहत नाही. लाकूडसुद्धा हे बदलत जातं. प्रत्येक गोष्टीत काही ना काही फरक हळूहळू काळानुरूप होत असतो. आपल्यातही होत असतो, आपणही त्याप्रमाणे ॲक्टिव्ह असतो. तर हे चैतन्य हे मूळ स्वरूप आहे आणि तो त्याचा स्वभाव असल्यामुळे कुठेतरी हा विचार आला की अरे मी कोण, आणि मग त्याच्यामुळे मी माझा स्वभाव जो आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी ब्रह्मदेव हे स्वतःचं स्वरूप एक कल्पनामय देह हा धारण केला, एक शरीर धारण केलं आणि त्याला ब्रह्मदेव असं नाव पडलं. याच्या इथे गोष्ट थांबत, याच्यानंतर आणखी पुढे जाऊ, आणखी डीपमध्ये जाणार आहोत. पण हे सध्या एक ओव्हरऑल स्वरूप. हा ब्रह्मदेव मग यांनी सगळी सृष्टी निर्माण केली. तर त्याच्यामध्ये त्रिभुवन निर्माण केले, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी निर्माण केले, वेगवेगळे समुदाय निर्माण केले आणि मग त्यांचे स्वतःचे व्यवहार हे सगळे चालायला लागले. हे जग खरं असो अथवा खोटं असो, खरं सांगायचं तर जगाचं स्वरूप दोन्ही आहे. खरं आहे कारण सगळं दिसतं, स्पष्टपणे जाणवतं, आपल्याला फील होतं ना आहे म्हणून त्याला खरं म्हणता येईल. पण खोटं का, तर त्याला सिद्ध नाही करता येत, त्याला प्रूफ नाही करता येत. प्रत्येक वेळेस हा प्रश्न विचारला की हे स्वप्नही असू शकतं, तू वास्तविक कोणीतरी दुसरा आहे किंवा कुठेतरी बघतो, जे स्वप्नात जे बघतो मग तेही सत्य असू शकतं. हे जे सगळ्या कल्पना आहे, हे जे सगळे तर्क लॉजिक मांडले गेले तर हे जे जग आहे हे सुद्धा खोटं म्हणून सिद्ध होतं. त्यामुळे ह्या सगळ्या जगाचं स्वरूप हे खोटं आहे असं वसिष्ठ ऋषी सांगतात. आणि ह्या जगालाच अनेक जे नॉलेजेबल लोक आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, त्यांनी वेगवेगळे नावं दिले. एक नाव असं आहे की हे जर सत्य कळायला लागलं, शाश्वत आपण जे त्याचं रूप बघतो त्याच्याबद्दल खरी माहिती मिळायला लागली तर हे जग नष्ट होतं. हे नष्ट झालं म्हणून किंवा होतं म्हणून हे जे नॉलेज आहे, ह्याचा अनुभव आहे, याला म्हणतायत अविद्या. अविद्या असल्यामुळे हे कळतं. त्यानंतर एकामागून एक पुढच्या जन्मामध्ये आपल्याला फसवत जातं. जसं एक इंद्रजाल असतं किंवा जंतर मंतर असेल किंवा आणखी त्याला काहीतरी आहे ते मेश असतं ना, त्याच्यामध्ये जाऊन फसत जातं म्हणून त्याला माया आपण म्हटलं. एकानंतर एक अडकत जातं, खोटं आहे म्हणून. त्यानंतर ते आपल्याला भ्रमात पाडतं, जे नाही आहे ते दिसायला लागतं आपल्याला म्हणून त्याला मोह म्हटलेलं आहे.
हे पार करून जाणं अतिशय कठीण आहे, म्हणून त्याला महत असं म्हटलेलं आहे. ही अशी वेगवेगळी नावं याला योग वासिष्ठामध्ये त्यांनी सांगितली की ज्ञानी लोक याला अशी वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. तर वसिष्ठ ऋषी हे पण सांगतात की जो इथे त्यांनी कल्पना मांडली आहे द्रष्टा आणि दृश्य. आता द्रष्टा आणि दृष्ट हे शब्द थोडे समजायला कठीण असतील आजकालच्या भाषेमध्ये, तर आपण त्याला सोप्या शब्दांमध्ये म्हणून जो बघतो तो द्रष्टा. त्याच्यामुळे आपल्याला मी वारंवार ते एका शब्दाच्या ऐवजी 3 शब्द वापरेल. जो बघतो त्याला द्रष्टा म्हणतात. तो त्याच्या दृष्टीने हे सगळं जग आणि जे बघतोय जे दिसतंय त्याला दृश्य म्हणतात. तर ज्याला ज्याला आपण सगळं ओळखतो, कालही आपल्या थोडा विचार करताना आपण चर्चा केली की जे काही मी अनुभव घेतो, मी, तुम्ही, शेजारचे पाजारचे, वस्तू, परिस्थिती जे काही असेल, हे सगळे जे काही अनुभव आहे या सगळ्यांना त्यांनी विषय असं म्हटलेलं आहे आणि त्या अनुभवाला दृश्य म्हटलेलं आहे. ज्यांचा अनुभव घेतो ते विषय आणि हे सगळं जे काही दिसतं एकंदरीत त्याला दृश्य असं म्हटलं आहे. आणि जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी आणि हे जे काही दृश्य ह्या ज्या गोष्टी बघितल्या जातात, द्रष्टा आणि दृश्य, हे जोपर्यंत वेगवेगळे आहेत तोपर्यंत माणूस यांच्यात फसत जातो. आता ह्या वाक्याचा अर्थ काय की मी आणि विषय हे वेगळं, हे कसं काय होईल? तर आपण आपल्या शरीरात कधी फसतो का? आपलं शरीर आहे तर आपण आपल्या शरीराप्रती माझ्या शरीरात काय चाललंय, कसं चाललंय याच्याविषयी जास्त विचार करत नाही, जास्त अडकत आहे. मुळात आपलं स्वरूप हे सगळं काय म्हणतात त्याला एक्स्ट्रोवर्ट आहे, बाह्य रूप. आपण जे काही अडकतो ते सगळ्या बाहेरच्या गोष्टींमध्ये. आतमध्ये होणारा प्रवास हा कमी आहे. पण जेव्हा जाणवेल की मीच बाहेर आहे, जे काही दिसतंय ते आणि मी या 2 गोष्टी एकच आहे, तर आपण त्यांच्यात अडकणार नाही. स्वाभाविक आहे की जे रोजच्या हातात आहे, जसं हातावरती असलेलं आपण काय म्हणतात योग वासिष्ठामध्ये नेहमी हातावरच्या आवळ्यासारखं, की जे माझ्या माहितीचं आहे, जे परिचय आहे त्याच्यात अडकत नाही. मात्र जेव्हा दुसरं काहीतरी दिसतं त्याच्यात अडकतो. पण जेव्हा हे कळेल ती गोष्ट आणि मी या दोन्ही एकत्रच आहे, तर त्याच्यामध्ये फसण्याचा संभव येत नाही. आणि म्हणून द्रष्टा आणि दृश्य, बघणारा आणि जे बघतोय ते, या 2 एकत्र होतात तेव्हा सुद्धा ह्याच्यात अडकणं हे सुटतं. हा जो बंध आहे तो तुटतो आणि त्याच्यानंतर मग मोक्ष मिळायला त्याला नंतर म्हणतात की मोक्ष मिळतो. तर वसिष्ठ ऋषी म्हणतात की हे सगळं मी सांगतोय शब्दांनी की हे जग खोटं आहे, याला अर्थ नाही, हे खरं नाही. आणि असं सांगितलं आणि इथेही मी किती ओरडून म्हटलं की जग खोटं आहे, जग खोटं आहे, स्वप्न आहे, तर त्यांनी काही आपल्या मनातल्या कल्पना तुटतील असं आवश्यक नाही. तशी आशाही करण्यात अर्थ नाही. ते म्हणतात की यांनी काही मोक्ष मिळणार नाही. का? कारण हे जे काही मन आहे, हे मन सतत हलणार आहे. याच्यामध्ये एकामागे एक अनेक गोष्टी येतात, अनेक वृत्ती, आपल्या टेंडन्सीज ज्याला म्हणता येईल, त्या उत्पन्न होत असतात. आणि त्यामुळे हे जे जग आहे ना, हे न वाढता, हे आपलं न थांबता किंवा कमी न होता वाढत जातं. आपल्या जीवनात बघा अशी एकही वेळ नाही आली की इतकं झालं ना, आता याच्यानंतर जग वाढत नाही. हां, एकतर जे आहे ते वाढत राहतं, आपणही वाढवतो, किंवा जे आहे ते बदलत राहतं. ही न थांबणारी गोष्ट आहे. जसं एखाद्याने आपलं जॉबला लागल्यानंतर किंवा बिझनेस सुरू केल्यानंतर काही काळात इन्व्हेस्टमेंट वगैरे केली, एक प्रॉपर्टी घेतली, तिथे राहायला गेला. डोक्याला व्याप किती आहे त्याचा, या घराचा प्रॉपर्टी टॅक्स भरा, सोसायटीचा मेंटेनन्स भरा वगैरे वगैरे. त्याच्यानंतर आणखी पैसे आले, आणखी व्याप वाढवला, आणखी एक फ्लॅट घेतला. मग तो फ्लॅट रेंट आउट करा, तो टेनंट जो भाडेकरू आहे तो सगळे पैसे व्यवस्थित देतो की नाही, त्याला काही समस्या आहेत का. म्हणजे हा व्याप वाढवला, इतर केलं. आणखी व्याप वाढवला, जमीन घेतली, मग जमिनीचे मेंटेनन्स, तिची देखरेख वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर हे कधी प्रकरणं न संपणार आहेत. आणि अगदीच एखाद्याने सगळं सोडून तो कुठेतरी चालला गेला, जसं हरिद्वारला गेला समजा किंवा ऋषिकेशला गेला आणि म्हणाला आता मी साधू बनून राहतो, तरी रोजच्या खाण्यापिण्याची भ्रांत आहेच. एक विषय सुटला, दुसरा विषय झाला. हे जे मनाचं स्वरूप आहे की हे कधी थांबत नाही, सारखं नवीन 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 निर्माण करत राहतं. त्याच्यामुळे हे जे काही दृश्य, हा जो अनुभव आहे, हा कमी न होता हा वाढत राहतो. आणि जोपर्यंत हा वाढतो आहे, जोपर्यंत आपण याच्यातून सुटू शकत नाही, त्याला मग तुम्ही काहीही करा, कितीही तप करा, कितीही दान करा, कितीही तीर्थयात्रा करा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुटत नाही. आणि त्याला इलाज एकच आहे की जोपर्यंत ह्या सगळ्यांचा अध्यात्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या पद्धतीने विचार केला जात नाही, तोपर्यंत सुटू शकत नाही. विचार काय? तर वसिष्ठ ऋषी म्हणतात तोच विचार आपण आत्ता करतो आहे. जग काय आहे, खरंच जग आहे का? जेव्हा हा विचार करू आणि लक्षात येईल की अरे हे सगळं जे अनुभव आहे, दृश्य आहे, हे सगळं खरं नाही, खोटं आहे, त्यावेळेस आपण आपोआप याच्यातून सुटायला लागू.
आता हे जे दृश्य दृश्य म्हटलं हे जर खरंच असेल, जी काही बघतो आहे, तर त्याच्यातून सुटणं शक्य नाही. कारण जी वस्तुस्थिती आहे त्याच्यातून आपण सुटू शकत नाही. मग ती खरी वस्तुस्थिती नसून ते खोटं आहे, भ्रम आहे, हे जर सिद्ध झालं, हे जर लक्षात आलं, तर आपण म्हणू शकतो की खोटी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीने धरून ठेवलं, खरी व्यक्ती असेल तर ओके, आपण सुटू शकत नाही, ती व्यक्ती पकडून ठेवते. पण ती व्यक्तीने जर आपल्याला स्वप्नात धरून ठेवलं असेल, तर स्वप्न आहे लक्षात आल्याबरोबर आपण सुटतो. तसं ह्या दृश्याचा त्यांनी अनुभव सांगितला की आपण हा विचार करणार आहोत की हे दृश्य खरं आहे का, जे मी अनुभव घेतो आहे ते खरंच खरं आहे का. आणि जोपर्यंत हे दृश्य आहे, जोपर्यंत मला वाटतं, तोपर्यंत या दृश्याच्या रूपाने, या अनुभवांच्या रूपाने सगळ्या प्रकारचे सुख दुःख, म्हातारपण, मृत्यू, ह्या सगळ्या गोष्टी येतील. त्यामध्ये आपण अडकू. त्याच्यातून कधीतरी असं संपल्यासारखं वाटेल, पण ते फक्त शरीर जे आहे तेच संपेल. पुन्हा नवीन दृश्य, नवीन चिंतन, नवीन कार्य याच्यामध्ये आपण अडकत राहू आणि गोल 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 फिरत राहू. बरं, ह्यासाठी, ह्या दृश्याच्या नाहीसा होण्यासाठी, हे जे काही अनुभव आहेत ह्याच्यातून सुटण्यासाठी दुसरा काही उपाय आहे का? एखाद्याने म्हटलं की मी सगळं सोडतो आणि तप ध्यान हे करत बसतो. जरूर करा, काही हरकत नाही. किती वेळ करणार? थोड्या वेळाने भूक लागेल, मग मन सांगेल की नाही आता खायला जा. चला, तुम्हाला भूक नाही लागली, घरातले कामं आहेत, थोड्या वेळाने तुम्ही अर्धा तास बसले, 1 तास बसले, 2 तास बसले, बाकीचे लोक बघायला येतील आहे की गेला. बरोबर आहे, खरंच इतका वेळ ध्यान करतोय का? संसारात आहोत आपण. मी ब्रह्मचारी साधू संघ आणि या लोकांची गोष्टच नाही करत. त्यांनी काय करायचं त्यांचं करावं. मी संसारी आहे, तुम्ही संसारी आहात. योग वासिष्ठ हे संसारी लोकांसाठी आहे, कारण ते श्रीरामांना दिलेलं आहे. तर त्यांच्यासाठी असल्यामुळे आपल्याला हे करावं लागेल. आणि असं वाटलं की आहे तर थोड्या वेळाने जरा उठा, दळणाचे डबे वाट पाहतायत वगैरे अशा कॉमेंट्स ऐकायला येतात. संसार तर चुकणार नाही. बरं, उठलो, चला 2 तास 4 तास बसले, त्याच्यानंतर बाहेर आले, मग तेव्हा तर पुन्हा गोल 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 जग दिसतंच आहे ना. हा जो भ्रम आहे, हा दृश्य, हे दृश्य काही संपणारं नाही आहे. डोळे बंद केले तर दृश्य संपणार नाही, दृश्य आहे तसंच राहील. त्यामुळे वसिष्ठ ऋषी सांगतायत की ही योग समाधी घेतली, समाधीत राहिलो, किती वेळ राहिलो, तरीही त्यांनी आत्मज्ञान होणार नाही. त्यातून आपण सुटू शकत नाही. समाधी साधली तरी सुटू शकत नाही. मग करायचं काय? जी अगदी दगडासारखी परिस्थिती करून घेतली तरीही त्याला हा जग, तिथून बाहेर आल्यानंतर जगाचा अनुभव येणार आहे. आणि म्हणून ही स्थितीसुद्धा निर्विकल्प समाधी म्हणा किंवा दृश्यांचा बाध करणारी, दृश्यांपासून मुक्ती देणारी अशी ही स्थिती नाही आहे. मग वसिष्ठ ऋषी म्हणतात की मी पुन्हा पुन्हा सांगतो, याला केवळ एकच उपाय आहे आणि तो म्हणजे अनुभव घेऊन ज्ञान. त्या ज्ञानाचा अनुभव घ्यायचा जायचा की माझं ज्ञान काय आहे, हे जग भ्रम आहे, हे जग स्वप्न आहे. पण हे फक्त शब्दांनी नाही, याचा अनुभवसुद्धा मनातल्या मनात घेत जायचा. आणि म्हणून आज मी एक अवश्य जी गोष्ट सांगेल की ह्या प्रकाराचा अभ्यास करत जा. कारण हे जे योग वासिष्ठ आहे ना, हे प्युअरली सायकॉलॉजीचं पुस्तक आहे माझ्या दृष्टीने. विज्ञानाचं आहे, बाकी विषय आहेत, परंतु सायकॉलॉजी, मानसशास्त्राचं निश्चित आहे. आणि याच्यात एक फार छान गोष्ट नंतर आलेली आहे, ती आपण बघू. की जेव्हा आपण विचार करायला लागतो, एखादी घटना घडते, एखादी परिस्थिती असते, एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करतो, तर खरंच हे आहे की नाही, आज आहे उद्या नाही, अशी परिस्थिती असू शकते. जरा इतिहासात गेलो काही वर्षांपूर्वी, तर अशा काही काही घटना घडलेल्या असतात, पण त्या आपल्या लक्षातही नाही. त्या गोष्टींनी कदाचित तेव्हा विचलित केलं असेल, तेव्हा आपल्याला कदाचित थोडा त्रास दिला असेल, परंतु आपण त्या सोडल्या आणि पुढे आलो. तर आज आपल्यावरती त्या गोष्टींचा परिणाम नाही आहे. त्यावेळेस काय व्हायचा तो झालेला असेल. हे जेव्हा जाणवतं, हे जेव्हा लक्षात येतं की हे जे दृश्य आहे, हे पूर्वी कधीतरी एक दृश्य होतं, ते दृश्य नाहीसं झालं, तो अनुभव नाहीसा झाला. एकावर एक फक्त वेगवेगळे सीन्स आपल्यासमोर, जसं आपण एक थिएटरमध्ये सिनेमा बघतो आहे, आपल्यासमोर तो पडदा असा उभा आहे, त्याच्यामध्ये एक सीन येतो जातो, दुसरा येतो तो जातो, तिसरा येतो तो जातो, अशा प्रकारे आपण आहे तेच बघतोय. तर हे जेव्हा लक्षात येईल की हे सगळे सीनवर सीन येत चाललेले आहेत, हे सगळं दृश्य फक्त बदलत चाललेलं आहे, तर हे खोटं आहे, याच्यामध्ये अडकण्यात अर्थ नाही, मी फक्त स्वतःच्या स्थितीत राहील, हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा ती मोक्षाची अवस्था, तेव्हा ती मुक्ती. वसिष्ठ ऋषी म्हणतात की हे सगळे जर तुला समजत नसतील तर एकदा स्वतःच्या मनातच बघ. तू आता जे सांगितलं की तुला सगळ्या जगाचा जो तिटकारा आला आहे,
या वस्तूंचा परिस्थितीचा आणि ज्या घटनांचा तिटकारा तुला आल्यासारखं वाटतो आहे, तर काय आहे हे सुद्धा सगळेच्या सगळे दृश्य आहेत, हे फक्त तुझ्या मनात आहेत. जे काही तू बघितले तुझ्या मनात आहेत. गंमत अशी आहे, म्हणजे हा विषय इतका खोल आहे आणि आपण तेवढ्या खोलात निश्चित जाऊ की आज या जगामध्ये, म्हणजे वसिष्ठ ऋषींच्या काळात जर, तेव्हा श्रीरामांच्या काळात जर बघायचं झालं, तर या जगात काही लोक असतील की ज्यांच्यापैकी तुला एकट्यालाच ह्या सगळ्या जगाची ही भ्रांती किंवा जगाबद्दल जे स्वरूप आहे त्याच्याबद्दल प्रश्न पडले, बाकीच्यांना प्रश्न पडले नाही. म्हणजे जग आहे ते तसंच आहे, घटना घडत आहेत त्याही तशाच आहे, सगळं काही आहे तसंच आहे, पण प्रश्न तुला पडला, बाकीच्यांना पडला नाही. म्हणजे तुझं मन आणि इतरांचं मन हे वेगवेगळं आहे आणि जे काही दिसतं आहे ते तुमच्या मनाच्या रूपातून दिसतं आहे. एकाचं मन एक बघतं, दुसऱ्याचं मन दुसरं बघतं. मग असं असेल तर ह्या गोष्टी या जगाबद्दल म्हणायच्या की या मनाबद्दल म्हणायच्या? एकाच गोष्टीला दोन वेगवेगळे लोक जर वेगवेगळ्या पद्धतीने बघत असतील तर ती गोष्ट खोटी आहे, कारण बघणारे त्यांचे एक्सपिरियन्सेस, त्यांचे अनुभव वेगळे आहेत. याचा अर्थ ती गोष्ट खोटी आहे, यांचे जे काही इम्प्रेशन्स आहेत ते इम्प्रेशन आहे तसेच आहेत. बरोबर? असं हे जे लॉजिक लावलेलं आहे हे वसिष्ठ ऋषी सांगतात की ह्यामुळे सुद्धा लक्षात घे, तू जे जग बघितलं, ते जे तुझ्या वेगवेगळे अनुभव आले, हे सगळे वेगवेगळेच असतात. लहान मुलांना जसं एखादं पिशाच्च भीती दाखवतं आणि त्याचा घात करतं. आपण ऐकलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला अचानक खूप जर भीती वाटली तर खोट्या गोष्टीची आणि स्वप्नामध्ये सुद्धा, तर त्या व्यक्तीचा जीवसुद्धा जातो. हे जर असेल तर हे दृश्य की सत्य का आहे, तर आपल्यावरती अनेक काळापासून, अनेक जन्मांपासून झालेले संस्कार, त्याच्यामुळे आपण हे सगळं खरं समजतो. आणि वसिष्ठ ऋषी म्हणतात की प्रत्यक्ष जरी नसलं तरीही जसं एखाद्या झाडाच्या बीजमध्ये जसं तो पूर्ण वृक्ष असतो बघा, त्या झाडाला आपण फक्त बीज पेरतो, बाकी तर तीच हवा, तीच माती, तेच पाणी. प्रत्येक झाडाला एकीकडे तुम्ही आंबा लावा, दुसरीकडे पेरू लावा, राईट? सगळं बाहेरचं इनपुट तेच आहेत, परंतु दोघांची रूपं वेगवेगळे होत जातात. तो जो वृक्ष आहे तो या बीजामध्ये जसा असतो तसंच हे सगळं जग हे आपल्या मनामध्ये आहे. आपल्याच मनातून ते बाहेर स्वतःला व्यक्त करत असतं आणि ते जेव्हा जशी जशी वेळ येईल त्याप्रमाणे ते दिसतं. हे सगळं आपल्या मनामध्ये म्हटलं तरी अगदी मुळात गेलो तर या परमात्म्यामध्येच हे सगळं काही तिथे सामावलेलं आहे. त्या परमात्म्याने स्वतःमध्ये काय म्हणतात त्याला बदल करून, स्वतःमध्ये एक विचार करून हे सगळं हळूहळू हा पसारा वाढवलेला आहे. याच्यासाठी त्यांनी एक गोष्ट सांगितली की आकाशज नावाचा एक व्यक्ती होता, अतिशय धार्मिक होता, तो सगळे सत्कार्य करत होता आणि तो सत्कार्य करत असताना त्याला कधीही मृत्यू त्याच्या जवळपास फिरकला नाही, मृत्यू आलाच नाही आणि नेहमी चांगले कार्य करण्यात मग्न असायचा. तर एक दिवस मृत्यूच्या मनात विचार आला की आतापर्यंत तर मी सगळ्यांना संपवलं आहे, कोणीही कितीही श्रेष्ठ असू द्या, तो माझ्या तावडीत सापडला आहे आणि त्याचा मी अंत केलेला आहे, तर आता ह्याही माणसाला का संपवू नये, म्हणून त्यांनी त्याच्यावरती त्याला संपवण्याचा प्रयत्न केला. पण काय वाटेल ते केलं तरी हा आकाशच त्या मृत्यूच्या तावडीत काही सापडला नाही आणि त्यांनी अनेक प्रयत्न केले, पण मृत्यूला तो आकाशच काही वश झाला नाही. ह्याच्यामुळे हा मृत्यू यमराजाकडे गेला आणि त्याला म्हणाला की मी ह्या माणसाला मारू शकत नाही, काय कारण असेल, याचा मृत्यू नाही करताय. तर यमराजाने सांगितलं की खरं म्हणजे तू जे समजतो की तू कोणाचा मृत्यू घडून आणतो किंवा तू कोणाचं जीवन संपवतो असं नाही आहे. आणि एक फार छान वाक्य सांगितलं इथे, हे थोडं समजून घ्या. याच्यावरती आणखी पुढे काही प्रकरण आहे त्याच्यामध्ये संदर्भ आलेला आहे. यमराजाने म्हटलं की तुझ्या सामर्थ्यामुळे मृत्यू येत नाही, जो मृत्यू येतो लोकांना तो त्यांच्या स्वतःच्या कर्मामुळे येतो. त्याच्यामुळे तू आणि आपल्याकडे नेहमी ही जी पुण्य पापाची गोष्ट केलेली असते त्याच्यामध्ये हेच आहे की आपण काय काय कर्म केलेले आहेत त्याप्रमाणे आपलं आयुष्य कमी जास्त ह्या जन्मी पुढच्या जन्मी असं बदलत जातं. तर म्हणतात की ह्याचे कर्म बघ, ह्यानी काय काय कर्म केले आहेत ते बघ, म्हणजे तुला कळेल की ह्याचा मृत्यू कसा होईल. तर त्या कर्मांचा हिशोब तू पहिल्यांदा लाव आणि हा भ्रम काढून टाक. आपल्यासाठी हा सुंदर मेसेज आहे. आपण काय कर्म करतो आणि त्या कर्मांमुळे आपलं मग पुढचं जीवन संपतं किंवा वाढतं, जे असेल ते इथे येतं. आता खरं ही वेळ नाही आहे योग वासिष्ठमध्ये याच्याबद्दल बोलण्याची,
पण कर्म कोण करतं ह्याच्यावर थोडा विचार करा. मी हिंट देतो, शरीर कर्म करत नाही. ठीक आहे. हे कर्म कोण करतं आणि ते कर्म करण्यापासून स्वतःला कसं वाचवता येईल याच्यावर थोडा विचार करायला सुरुवात करा. म्हणजे मग कर्मातून कसं सुटायचं हेही कळेल आणि कर्मातून सुटल्यानंतर मग आपलं सुंदर आयुष्य आपल्याला एक निदान आशा तरी राहील की कमीत कमी समाधान तरी राहील की मी माझ्या आयुष्यात कर्मातून सुटण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यानंतर जे आलं ते प्रारब्ध पूर्वीचं होतं ते, परंतु आत्ता मी प्रयत्न केले की कर्मातून सुटावं. तर थोडा विचार करू. आपण निश्चितपणे याबद्दल पुढे बोलणार आहोत. असं सांगितल्यानंतर यमराजाचा निरोप घेऊन तो मृत्यू गेला आणि त्यांनी मग सगळीकडे याचे कर्म शोधायचा प्रयत्न केला. इकडे बघ, तिकडे बघ, यांनी इथे काय केलं आहे का, तिकडे काय केलं आहे का. आकाशाचे कर्म त्याला कुठेही काहीही सापडले नाही. आणि मग म्हणून तो पुन्हा निराश होऊन यमराजाकडे आला आणि म्हणाला की अरे मी सापडलं नाही याचे कर्म काय आहे. तर थोड्या वेळ यमराजाने विचार केला आणि मग सांगितलं की याची काहीच कर्म नाही आहे. कारण तू ज्याला मारायचा प्रयत्न करतो आहे तो मुळात उत्पन्न झालेला नाही आहे. त्याला आकाशज म्हटलेलं आहे, आकाशात जन्मलेला आहे. त्याला कुठलं शरीर नाही, तो केवळ आकाश स्वरूपच आहे. त्याच्यामुळे त्याचे कर्म असे काहीच नाही. आकाश जसं काहीही करत नाही. आकाश फक्त इनडायरेक्टली स्पेस देतं आपल्याला फिरण्यासाठी, आपल्याला वाढण्यासाठी. ह्या ज्या काही गोष्टी असतात ते आकाश काही करत नाही स्वतः. तसं ह्या व्यक्तीचं आहे की यांनी स्वतः काहीही केलेलं नाही आहे. हा केवळ आकाशासारखा आहे आणि म्हणून याचे कुठलेच कर्म नाही आहे. त्यांनी हेही सांगितलं की मृत्यूला कारणीभूत होतील, सहाय्य होईल असे यांनी काही केलेलं नाही. तर एखादा मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याच्या, आणि हे सायकल कसं आहे ते मृत्यूने सांगितलं, यमराजांनी सांगितलं की मनुष्य जन्माला आला म्हणजे त्यांनी जे काही पूर्वी त्याचे कर्म केले असतील तर त्या कर्मांप्रमाणे त्याच्या वासना, त्याच्या इच्छा त्याच्यामध्ये असतात. आपण बघतो की एखादी व्यक्ती एका विशिष्ट पद्धतीने वागते. भलेही अगदी जुळे भावंड असतील, एकाच वातावरणात वाढलेले असतील, तरी एक जण एका पद्धतीने, दुसऱ्या पद्धतीने वागतो. तर तिथे कुठेतरी पूर्वीच्या वासना ह्या त्याच्यात कारणी असतात. ह्या वासनांना बाकी जे काही संस्कार होतात, ज्या काही घटना घडतात, त्यांनी आणखी खतपाणी मिळतं. त्यामुळे या वासना आणखी वाढत जातात आणि त्याप्रमाणे मग ते पुढच्या मृत्यूला कारणीभूत होतात. सगळ्याच वासना या काही एका जीवनात पूर्ण होत नाही आणि या सृष्टीचा नियम आहे की तुमची जी जी इच्छा असेल ती प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे ती या जन्मात होईल, नाही तर पुढच्या जन्मात होईल. त्यामुळे आत्ता जर माझी एखादी इच्छा अपुरी राहिली तर त्यासाठी पुन्हा जन्म घ्या, ती पूर्ण करा. त्या जन्मामध्ये नवीन इच्छा व्यक्त करा, ती पूर्ण करा. हे चक्र सुरू राहतं. म्हणून ते म्हणून इच्छांपासून किंवा वासनांपासून मुक्ती म्हणजे खरी मुक्ती, असं एक योग वासिष्ठमध्ये सांगितलेलं आहे. तर म्हणतात की जेव्हा हा आकाश जन्माला आला तर याला कुठल्याही वासना नव्हत्या, कुठलीही इच्छा नव्हती आणि या जन्मातसुद्धा त्यांनी कुठलीही इच्छा, कुठल्याही वासना ठेवल्या नाही. त्याच्यावर कुठलेही संस्कार निर्माण झाले नाही, कुठलेही त्यांनी कर्म केले नाही. हा केवळ चैतन्य स्वरूप आहे, याला शरीरसुद्धा नाही. मी अमुक करतो किंवा मी अमुक करणार आहे, अशा गोष्टी करणार आहे, ही बुद्धीसुद्धा त्याच्याकडे नाही. काही कुठलं मोटिवेशनच नाही, काही करायला मला हे ह्यासाठी करायचं आहे, त्यासाठी करायचं आहे, असा प्रकारच नाही. त्याच्यामुळे त्याचं काहीही जन्म नाही आणि मृत्यू नाही. तो केवळ चित स्वरूप आहे असं समज आणि त्याच्या मागे लागणं सोड. जेव्हा केव्हा त्याला स्वतःला वाटेल तेव्हा तो आपलं आयुष्य संपेल. तर असं वसिष्ठ ऋषीं, असं यमराजानी मृत्यूला सांगितलं. आणि त्याच्यानंतर वसिष्ठ ऋषी हे सगळं पुढे सांगतायत की ज्याचं शरीर खरंच तयार आहे, जे पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे, तर त्याला, आणि त्याची अशी भावना आहे की हा माझं शरीर आहे. आपण या विषयावरती पुढे बोलू की आपण आपल्या शरीराला थोडंसं बांधतो आणि आपल्या शरीराकडून जे मॅक्झिमम करून घ्यायचं असतं ते न करता स्वतःला लिमिट्समध्ये ठेवतो, बाउंड्रीजमध्ये ठेवतो की माझ्याकडनं हे होत नाही, माझ्याकडनं ते होत नाही, मी थकलो आहे वगैरे वगैरे. हे असल्या ज्या गोष्टी येतात ना, त्यामध्ये आपण स्वतःला लिमिट करतो. आणि ज्याच्याकडे ही भावना असते की नाही मी लिमिटलेस आहे, मी बरंच काही करू शकतो, ते स्वतःला एका लिमिटपर्यंत, एका याच्या शक्तीच्या बाहेर निश्चित ताणू शकतात. उत्तम उदाहरण म्हणजे आपले सैनिक. आम्ही NDAचं एक नॅशनल डिफेन्स अकॅडमीचं एक सेशन अटेंड केलं होतं. त्यांनी सांगितलं, त्यांना काय 10 किलोमीटर धावायला सांगितलं असतं. तर काही किलोमीटर धावल्यानंतर ते सांगतात की आता ना शरीर राहतं ना श्वास राहतं, केवळ कोणीतरी मी आहे आणि याला हे शरीर घेऊन जायचं आहे पुढे, एवढाच उद्दिष्ट असतं आणि ते 10 किलोमीटर तशा पद्धतीने पूर्ण करतात.
तर जो आपल्या शरीराला एवढं कौतुक करतो की मी काहीतरी आहे, त्याचा मृत्यू होणं शक्य आहे, बाकी कशाचा मृत्यू नाही. तर मृत्यूने यमाला विचारलं की मग हा शून्यापासून कसा उत्पन्न झाला. तर म्हणे अरे हा खरं उत्पन्न झालेलाच नाही आहे. हां, याला अस्तित्व नाही असं समजू नको. हा केवळ एक विज्ञान रूप आहे. हा केवळ फक्त दिसण्यापुरती आहे. आता कसं आहे तर पुन्हा तेच की जेव्हा या सृष्टीचा आरंभ होतो, जेव्हा हे काही परब्रह्म असतं, त्याच्यात एक अशी वृत्ती उठते की मी आहे. आणि त्याच्यामुळे आपण तो स्वतःचा एक आभास, असं एक आभासी शरीर, आभासी म्हणजे ज्याला आपण व्हर्च्युअल शरीर म्हणू, जे केवळ भासतं, जे केवळ फील होतं, प्रत्यक्षात नसतं, असं शरीर निर्माण होतं. आणि हे शरीर म्हणजेच हा आकाशच. आणि ह्याला त्याच्या स्वतःला कुठलंही आकार नाही, याला कुठलंही रूप नाही, याचं काही वर्णन करता येईल असंही नाही. ह्याचं कुठलं कर्म नाही, हा कुठले कार्य करत नाही, याचं काही याला वासनाही नाही, हे करायचं आहे ते करायचं आहे असंही काही त्याचं स्वरूप नसतं. हा केवळ चैतन्य रूप आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही बाहेरची टेंडन्सी असते, मला काही करायचं आहे किंवा काय, असंही काही नसतं. तो आपला केवळ त्याचं अस्तित्व आणि त्याप्रमाणे त्याचे कार्य होत असतात. जेव्हा याची जी स्वतःची जाणीव होते की मी काहीतरी करतो, मी काहीही करत नाही आहे, ही जाणीव जेव्हा त्याला स्वतःला होते, त्याच्यानंतर त्याचं स्वरूप हे जे भ्रामक आकार आहे तेही नाहीसं होतं. हा मुळात राहतच नाही. त्याच्यामुळे याचं येणं आणि जाणं हे सर्वस्वी याच्याच स्वतःच्या त्या स्पंदनांवरती अवलंबून आहे. आणि म्हणून तो याला कुठेही बघितलं तरी तो तुला सापडणार नाही, याचे कर्मही सापडणार नाही. आता हे ऐकल्यानंतर प्रभू श्रीराम म्हणाले की हे तर सगळं गमतीशीर वाटतंय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं वाटतं की ही कथा ब्रह्मदेवाची आहे, ज्याला आपण प्रजापती म्हणतो, हिरण्यगर्भ म्हणतो. तर कारण तो सुद्धा असा शून्यातून जन्माला आला आहे, त्याचं काही जन्माचं वर्णन नाही. आणि त्याला ना वृद्धत्व आहे, ना पुढे काही त्याचं मृत्यू आहे, असंही काहीच नाही. तर हे माझ्या लक्षात आलं आहे. आणि इथे मला हा प्रश्न पडला, राम विचारतात की हे खरं आहे का, की हे जे स्वरूप आहे तसंच आहे का. तर वसिष्ठ ऋषी म्हणतात की बरोबर आहे. आणि हे ब्रह्मदेव, इथून थोडं पुढे कॉम्प्लेक्स व्हायला जातं की ह्याचं स्वरूप ब्रह्मदेवाचं हे एक आतिवाहिक देह असं म्हटलेलं आहे. आता आतिवाहिक देह म्हणजे काय, तर आपण जे काही कधी श्राद्ध कर्म वगैरे ऐकले असतील तर त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की आपलं शरीर संपल्यानंतर, जीवन संपल्यानंतर आपलं जे शरीर उरतं ते असं साधारणपणे एवढं हाताच्या अंगठ्या इतकं किंवा असं काहीतरी असतं ते, बरोबर. आणि तेवढंच एक शरीर, त्याला आतिवाहिक शरीर म्हटलेलं आहे. त्याच्यात साधारण म्हणजे आपलं पंचज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, त्याच्यानंतर मन, बुद्धी, हे प्राण, ह्या सगळ्या एकूण 17 गोष्टी मिळून ते शरीर बनलेलं असतं. तर प्रत्येकाचे असे 2 शरीर असतात. स्थूल शरीर जे आपलं सध्याचं आहे आणि एक आतिवाहिक शरीर जे असतं एक्झिस्टन्समध्ये, जे अजूनही आहे, परंतु या शरीरापासून ते वेगळं होऊ शकतं. आता ब्रह्मदेवाला रामाने विचारलं की ब्रह्मदेवाला मग असं 2 शरीर नाही का. तर वसिष्ठ म्हणतात की नाही, त्याचं फक्त एकच शरीर आहे आणि तेही केवळ मनोमय आहे. तो एक केवळ आतिवाहिक देह आहे, म्हणून त्याला आतिवाहिक असं म्हटलेलं आहे. तो शुद्ध आहे, त्याला कुठलंही स्वरूप नाही, त्याला पकडता येईल, धरता येईल, वर्णन करता येईल असं काही त्याला आधिभौतिक म्हणतात, असा देह नाही. आपण या शब्दांच्या खेळात अडकायला नको. आधिभौतिक, अधिदैविक वगैरे किंवा अधिवाहिक, अतिवाहिक, हे सगळे, कारण आज लक्षात ठेवेल मी, एक्सप्लेन करेल, 2 दिवसांनी एक्सप्लेन करेल, नंतर कधीतरी विसरून जाणार आहोत. त्या डेफिनेशन्समध्ये नाही जायचं. आमिर खानचं डेफिनेशन काय आहे ते डायलॉग आठवा, आपल्याला डेफिनेशन लक्षात नाही ठेवायची. हां, आणि म्हणून वसिष्ठांनी जेव्हा हे सांगत होते तेव्हा श्रीरामांनी विचारलं की देह तर निर्माण होतो तो पूर्वकर्मांमुळे, हो ना, आपला देह निर्माण झाला आहे तर काहीतरी केलं आहे. मग ब्रह्मदेवाचा देह हा कसा काय आला. अधिदैविक जर आपलं अतिवाहिक म्हटलं तर हा देह त्याचा कसा काय आला, त्याचे काहीतरी कर्म केले असतील. तर म्हणतात की असं नाही आहे. ब्रह्मदेवाच्या बाबतीत त्याचे कुठलेही पूर्वकर्म नव्हते, त्याला कुठलेही पूर्वीचे संस्कार नव्हते, त्याच्यामुळे हा त्याचा एकच देह. जे संस्कार घेऊन जन्माला येतात, जे काहीतरी इम्प्रेशन्स घेऊन जन्माला येतात, त्यांच्या बाबतीत केवळ आपण म्हणू शकतो की त्यांना एक शरीर आहे, स्थूल शरीर म्हणता येईल, जी ग्रॉस बॉडी म्हणतो, दिसण्यासारखी ती आहे. परंतु जो त्याच्या पलीकडे आहे त्याला कुठलंही शरीर नाही. म्हणून हे जे कोणी सिद्ध असतात
ते आपल्याला दिसताना शरीर रूप दिसतात. आपण अनेक गुरूंचं वर्णन केलं आहे की दिसताना तर शरीर आहे, पण आपल्याला माहिती आहे की हे शरीर रूप नाही, हे प्रत्यक्षात परमेश्वर रूपच आहे. त्यांना इथेरियल बॉडीसुद्धा असं इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर इथेरियल बॉडी म्हणतात, जिला काही वर्णन करता येत नाही. इथर म्हणजे काय? हा जो हे जे काही वातावरण आहे ज्यांनी भरलेलं आहे, ज्याच्यामध्ये वायू नाही, काहीच नाही, त्याचंसुद्धा वर्णन कधीतरी इथर असं केलेलं आहे. तर तेच बॉडी, तेच स्वरूप असं असतं की ज्याला कुठलंही वर्णन नाही, ज्याला मटेरियल नाही असं. आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तर केवळ म्हणून त्याचं हे स्वरूप चैतन्य रूप असल्यामुळे त्यात वेगळं काही नाही. मग आता हे या ब्रह्मदेवापासूनच हे सगळं त्रिभुवन निर्माण झालं आणि त्यांनी हा सगळा जो काही पसारा मांडलेला आहे, हाच आपल्या समोर दिसतो आहे. हे जे काही जीव आहे त्यांना जी काही आत्म्याची आणि स्वतःच्या स्वरूपाचं जे काही विस्मृती झाली आहे, हे जे काही केवळ आपण स्वतःला विसरलो आहे, तर त्याचं कारण म्हणजे हे स्थूल शरीर आणि हे जग सत्य वाटतं आपल्याला. आपण मी आहे, माझं शरीर आहे, हे खरं वाटतं, हे जग खरं वाटतं. आपण मूळ स्वरूप विसरलो म्हणून हे सगळं आहे. जेव्हा या गोष्टींची जाणीव होईल तेव्हा मग याच्यातून सुटू आणि आपण आपल्या मूळ स्वरूपामध्ये स्थिर राहू. परंतु दुर्दैवाने हे जग खरं आहे या कल्पनांमध्ये आपण अडकतो आणि या सगळ्याला खरं समजायला लागतो. इथे वसिष्ठ ऋषी पुढे सांगतात की जेव्हा हे कसं दूर होईल, तर आपण आतापर्यंत ऐकलं सत्संग, सतचा संग केला. हे मी अगोदरही सांगितलं की खरं काय आहे याचा जर शोध घ्यायला लागलो, शास्त्राच्या अनुसरून गुरूंच्या मार्गाने जायला लागलो, तर हा सगळा भ्रम नष्ट होईल आणि माझं मूळ स्वरूप मला कळायला लागेल. आणि म्हणून रामाने पुढे प्रश्न विचारला की तुम्ही सांगता हे सगळं मनाच्या रूपाने दिसतं आहे, या मनाचं स्वरूप काय आहे, मन म्हणजे काय? आणि हा विषय मनाचा आपण उद्या घेऊया. आज बऱ्यापैकी वेळ झाला आहे. मनाचं स्वरूप आपण उद्या समजून घेऊ. पण एक लक्षात घ्या, जर आपण उद्यापर्यंत हा विचार केला की मन 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 म्हणजे काय, कुठल्या गोष्टीला मन म्हणता येईल, कशाला मन म्हणता येईल, कोणी दाखवावं, हृदय तरी काढून दाखवता येतं, पण त्याच्यात मन नावाचा ऑब्जेक्ट, मन नावाची वस्तू दाखवता येते का? तर काही दाखवता येत नाही. आणि गंमत म्हणजे ह्या मनानेच एवढा घोळ घातला असतो. पण मेरे मन को कितना दुःख हुआ. आपण या सगळ्या गोष्टी म्हणताना ना, कुठलेही विषय असू द्या, जे दुःखाचे, चर्चेचे, भांडणाचे, प्रत्येक वेळेस आपल्या तोंडून सहज निघतं की माझ्या मनाला किती दुःख झालं, माझ्या मनाला आनंद झाला. शरीराला आनंद झाला असं म्हणत नाही, शरीराला दुःख झालं असंही म्हणत नाही. थोडीफार जखम बिखम झाली तर समजू शकतो, गुदगुल्या झाल्या तर आनंद म्हणू शकतो, पण ते सुद्धा आतमध्ये जाऊन मनालाच होत असतं. तर हे जे मन आहे, हे मन आहे का, आहे तर कसं आहे, हे सगळं आपण हळूहळू उद्यापासून समजून घ्यायला प्रयत्न करू. ज्यांना हा मनाचा विषय कळतो, ज्यांना हे लक्षात येतं, त्यांचे 99% दुःख आयुष्यातले चालले जातात. सुख राहील तर राहू द्या, मला सुखांशी काही शत्रुत्व नाही आहे, परंतु दुःख नाहीसे होण्यासाठी हे मन समजणं फार आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये उत्पत्ती प्रकरणात पुढे अतिशय सुंदर गोष्टी आलेल्या आहेत. त्या येत्या 2-3 दिवसात आपण ऐकायला सुरुवात करू. लीला सरस्वतीची गोष्ट आहे, कर्कटी राक्षसीची गोष्ट आहे, इंदू नावाच्या ब्राह्मणाच्या मुलांची गोष्ट आहे. त्यांनी स्वतः कसे 10 सूर्य म्हणजे 10 ब्रह्मांड स्वतः निर्माण केले. त्याच्यानंतर लवण राजाची गोष्ट आहे, जी मनासाठी अतिशय सुंदर आहे. दुःख मनालाच कसे होतात हे सगळं तिथे आपण बघणार आहोत. आजच्या पुरतं इथे थांबूया. आज काही विचार करावा असंही विशेष नाही आहे, त्याच्यामुळे नुसतं शांत बसू 1 मिनटं आणि मग प्रश्नोत्तरं घेऊया. या 1 मिनटामध्ये आपण जे काही आज ऐकलं त्याच्याबद्दल थोडा विचार स्वतःशीच करू. मी आज कुठल्याही सूचना देणार नाही. शांत बसूया, डोळे बंद करूया. तुम्हाला सवय झाली आहे आता आपल्या श्वासावर लक्ष देण्याची. हा अभ्यास नियमित चालू ठेवा, कारण याच्या पुढच्या पायऱ्या आपल्याला अनेक आहेत. त्यांच्यासाठी हा अभ्यास उपयोगात येईल.
एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. हळूहळू स्वतःप्रती जागृत होऊया. वातावरणाप्रती सचेत होऊ आणि हळूवारपणे डोळे उघडूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. काही प्रश्न असतील घेता येतील. प्रश्न नाही आहेत ही फार छान गोष्ट आहे. सगळे ब्लँक झाले. हा, अनम्यूट करा स्वतःला धनंजय. सर जी नमस्कार. नमस्कार. जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा, हे जे 4 दरवाजे सांगितलेले आहेत, श्रम, विचार, संतोष, सत्संग, तर विचार जो आपण म्हणतो तो विचार फक्त कोहमचाच करायचा की बाकीचे विचार पण करायचे? बाकीचे म्हणजे कुठले? आपण जे करतो ते, जे साधारण आपण योग वशिष्ठ ऐकायच्या अगोदर करत होतो ते, आणि योग वशिष्ठ ऐकायला सुरुवात केल्यानंतर झाले ते, म्हणजे विचारच आहे शेवटी सगळ्या गोष्टी. हो, त्यांनी विचार काय करायचा? विचारानेच आपण अडकतो, विचारानेच आपण मोकळा होतो, विचारानेच आपण ह्या गोष्टीत एक उलगडा करत जातो, कोडे उलगडत जातात आणि अडकतो पण आणि परत बाहेर पण येतो. असं आहे, तर जीवन काय चालू आहे, आपल्याला सगळ्याच गोष्टी करायच्या असतात, व्यवहार तर सोडायचा नाही. ओके, प्रत्येक गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. परंतु हा एक विचार आपला होत नाही, तोही सतत व्हायला हवा. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी कोण हा विचार करा असं नाही म्हणत आहे, पण सतत तो विचार येत राहायला पाहिजे. आपल्या सत्रांची आत्ताशी सुरुवात आहे. पुढे गेल्यानंतर ह्या प्रश्नांची आणखी खोल 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 उत्तरं मिळत जातील. एक हिंट म्हणून देऊन ठेवतो, जेव्हा जेव्हा मनामध्ये अस्वस्थता यायला लागेल त्यावेळेस हा विचार अवश्य झाला पाहिजे, मी कोण, जग काय, खरंच आहे की खोटं आहे. म्हणजे निदान त्या मोमेंटमध्ये आपण स्वतःला स्थिर करू शकतो. शेवटी विचार आहे ना, हाच आपल्याला ड्राईव्ह करतो, फोर्स आहे, ड्रायव्हिंग फोर्स आहे आपल्या जीवनातला. हो, हा, तो तर मग करायचाच आहे, तो करायचाच आहे, जीवन पुढे न्यायचंच आहे, त्यात काही प्रश्नच नाही आहे. परंतु म्हणजे मी तर म्हणतोय ना, सगळे सत्र यासाठीच आहे की आपण पुरुषोत्तम व्हावं, श्रेष्ठ व्हावं, त्यासाठी हे सगळे सत्र आहेत. परंतु जेव्हा ते सुरू आहेत, जेव्हा जीवन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला अडथळे येतात जीवनामध्ये, तेव्हा हा विचार अवश्य करावा त्यावेळेस. आणि फक्त त्यावेळेस हा विचार करावा असं होत नाही, कारण प्रॅक्टिस नसते. म्हणून नियमितपणे या विचाराची प्रॅक्टिसही करावी. दिवसातून 1दा 2दा 4दा जेव्हा जेव्हा जमेल, जेव्हा जेव्हा रिकामे बसलो असू तेव्हा मी कोण, जग काय याच्याबद्दल विचार करावा. म्हणजे काही प्रसंग आले तर निदान तो विचार ट्रिगर तरी होईल, डोक्यात येईल तरी. विचार काय करतात, आपल्याला सोडत नाहीत. आता आपण श्वासाकडे लक्ष दिलं तोपर्यंत सोडतात, पण तुम्ही ज्यावेळेस सजग व्हायला सांगतात परत विचारात आपण येऊन जातो आपल्या. मग हाही विचार करायचा आहे, प्रॅक्टिस होईल ना त्याची, सवय करावी लागेल. असं होणार नाही, असं होणार नाही की व्यवहारात राहिले आणि विचारच नाही केला असं नाही होणार. तेच प्रॅक्टिस तर करावी लागेल त्याची. एक गुरुदेव भैया. प्रीतीजी. जय गुरुदेव. हे विचारायचं होतं की मनाच्या अवस्था बघत असताना, किंवा आता जसं की आपण असं 1 मिनिट थांबतो, किंवा हे जे मेडिटेशन्स होतात आपलं सत्र संपल्यानंतर, तर तेव्हा एक जी शांतता लाभते. तर कधी कधी डे टू डे लाईफ मधल्या ऍक्टिव्हिटीज करत असताना सुद्धा शांत मनाच्या अवस्था जर जाणवत असतील तर बोर होतं. समटाईम्स ऑब्झर्वर्सचं जॉब असा कधी कधी बोरिंग होतो. तर ते जसं तुम्ही एक उदाहरण दिलं की सीन टू सीन चाललंय लाईफ, असं जर बघितलं तर त्याची सुरुवातीला जोपर्यंत ते कळत नाही आणि पहिल्यांदा अनुभव घेतो तेव्हा त्याची मजा येते, पण नंतर ते सतत सतत जर ते करायचं झालं तर ते बोर होतं. हे योग्य आहे का अयोग्य आहे? म्हणजे सतत सतत स्वतःमध्ये राहणं योग्य आहे? नाही, ऑब्झर्वरच्या भूमिकेत राहणं हे कधी कधी बोरिंग वाटतं. म्हणजे की
अरे खूपच डिटॅचमेंट जाणवते. तर तर ती डिटॅचमेंट नाही नाही अरे एन्जॉय द लाईफ किंवा एन्जॉय दिस मोमेंट हे वाटतं. तर ती तेवढ्या लेवलची डिटॅचमेंट येऊन परत लाईफमध्ये एंटर व्हावंसं वाटणं हे योग्य आहे का अयोग्य आहे? बरं, सगळे प्रश्न आहेत ना, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर माझे गुरु काय करतात याच्यामध्ये, किंवा प्रभू ओके. श्रीरामांनी काय केलं, श्रीकृष्णांनी काय केलं ह्याच्यात आहे. हाच प्रश्न घ्या. रासलीला रचल्या, सत्संग केले, धूम केली, नाचले, खाणं पिणं केलं, सगळं काही केलं, मजा केली. ओके, कळलं ना? विषय हा. कुठे येतोय? सिनेमा बघायला जायचं आहे, ही जेव्हा एक त्याच्यात फायर असते. आणि याचं क्लासिकल उदाहरण मला थिएटरमध्ये सोडा, घरी सुद्धा एखादं मी सिरियल बघतोय आणि सिरियल बघताना एखादं घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीला आपली काहीतरी गरज पडली, तर जर चिडचिड होत असेल तर याचा अर्थ तो सीन बघायचा ही तुमची भूमिका झालेली. मला बघायचंय. ओके. हम्म. आणि जेव्हा तुम्ही ऑब्झर्वर म्हणून असता, एन्जॉय करताय सगळं, तो सीन चाललाय, वा वा एन्जॉय करतोय, परंतु कुठेतरी तो ऑब्झर्वर अलर्ट असतो. घरातल्या व्यक्तीला तुमची गरज पडली तर सिरियल ठीक आहे, सिरियल आहे, बघतोय, सोडून द्या आणि यांना मदत करा. ही जी भूमिका येते त्याच्यामध्ये तो ऑब्झर्वर एन्जॉय पण करतो, अलर्ट पण राहतो आणि योग्य वेळेस योग्य निर्णय पण घेतो. तो अटॅच एक्झॅक्टली, होतो. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. हा, हो, व्हेरी व्हेरी नाईस, व्हेरी नाईसली. हे एक्झाम्पल खूपच ऍप्ट आहे. पण फक्त ते कधी कधी असं होऊन जातं की अरे ते लोक जास्ती एन्जॉय तर नाही करत आहेत ना आपल्यापेक्षा, बिकॉज ते अज्ञानात सुख म्हणतो ते आपण कुठेतरी हरवून तर नाही ना बसलोय. तर ते कदाचित मला असं वाटतं बॉर्डर लाईनच्या या म्हणजे स्टेट असेल ही, असू शकेल, म्हणजे माहित नाही. हा. आणि सवय नाहीये याचं. एन्जॉयमेंटची डेफिनेशन नंतर बदलत जाते. ओके. हम्म. आज आपण एकीकडे एन्जॉयमेंट आहे आणि दुसरीकडून आपण स्वतःला कुठेतरी बॅलन्स करायला जातोय. एक वेळ अशी येते की एन्जॉयमेंटची गरजच नाही, ती स्टेटच आहे आपली की जे एन्जॉयमेंट राहते. हा राईट. प्रवास आहे, होईल. कुठलीही सिच्युएशन अमेझिंग, अमेझिंग. येस. थँक्यू सो मच. जय गुरुदेव. हा, चालेल, ठीक आहे. आपण बाकी उद्या कंटिन्यू करू. धन्यवाद. जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम.